brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. शिवसेनेचे आमदार आणि त्यांच्या पुत्रांचे मतदानावेळचे कारनामे उघड. ऐन निवडणुकीत शिंदेंचे खास शिलेदार अडचणीत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सातत्यानं चर्चेत असतात. आतापर्यंत नेहमीच वादग्रस्त ठरलेले शिंदेंच्या सेनेतील आमदार आता ऐन निवडणुकीत त्यांच्या कृतीमुळे पुन्हा एकदा अडचणीत आलेत. सुरुवात करूया कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यापासून. हिंगोली शहरात बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक 3 मध्ये संतोष बांगर मतदानासाठी आले होते. यावेळी बांगर यांनी मोबाईल फोनचा वापर केला. मतदान केंद्रातच बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजीही केली. आमदार बांगर एवढ्यावरही थांबलेले नाहीत. मतदानासाठी आलेल्या एका महिलेला कोणतं बटन दाबायचं तेही सांगितलं. मतदान केंद्र प्रमुख आणि कर्मचाऱ्यांसमोरच हे सगळं घडत होतं. आमदार संतोष बांगर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. मतदान केंद्र प्रमुखांकडून अहवाल मागवण्यात आलाय. गोपनीयतेचा भंग झाल्यास आमदार संतोष बांगरांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. माननीय आमदार संतोषजी बांगर यांचं मतदान आहे आणि त्या ठिकाणी गेले असता ती आमच्याकडे क्लिप आलेली आहे. क्लिप थोडीफार अर्धवट आहे. त्याच्या अनुषंगाने PRO जे आहेत आमचे केंद्राध्यक्ष त्यांच्याकडून आपण अहवाल मागितलेला आहे की पूर्ण प्रोसिजर काय झाली होती, किती जण तिथे आपण उपस्थित होते मतदान केंद्रामध्ये, आणि त्याच्यावरून जर तिथे जर गोपनीयतेचा भंग होतोय असं अहवालांती दिसलं. आता प्राथमिक दर्शनी तसं हे होतंय, पण त्याच्यावर पूर्ण आपण केंद्राध्यक्ष, कारण की ते स्थळ पाहणी ठिकाणी होते, तर त्यांना त्याच्याबद्दल अहवाल घेऊन जर त्यांच्या बाबतीत हे होत असेल तर आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या लेखानं तर कहरच केला. कुणाल गायकवाडने बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यास मदत केल्याचं समोर आलं. शासकीय तांत्रिक संस्थेत असलेल्या मतदान केंद्रावर काही कार्यकर्त्यांनी संशय आल्यानं एका बोगस मतदाराला पकडलं आणि चोप दिला. त्या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीनही करण्यात आलं होतं. तेवढ्यात संजय गायकवाडांचे पुत्र कुणाल गायकवाड सहकाऱ्यांसह मतदान केंद्रात पोहोचले आणि त्या बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केली. या प्रकरणात कुणाल गायकवाडसह त्याचा नातेवाईक श्रीकांत गायकवाड विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पहिली गोष्ट तर ते एका ठिकाणून कार्ड घेताना मला दिसले एका व्यक्तीकडून, आणि ते सरळ इथं बूथपर्यंत आले आणि बाजूनं साईडनं थांबले. त्याच्यानंतर माझं त्यांच्याकडं लक्ष होतं, कारण की अनोळखी माणूस प्रभागात आला आणि तो जर मतदान केंद्राकडे जाताना जर असं आपल्याला थेट दिसत असेल तर तेवढा मला त्याच्यावर संशय होता. तेवढ्याच वेळात मागून 2 जण अजून पकडले. ते पकडून आणल्यामुळं आणि मग माझ्या संताप झाला त्याच्यावर, आणि मग मी त्याला पकडून घेतलं तिथे. आपण त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर आता झटापटीत जे उमेदवार आहे, अजून काही कार्यकर्ते, त्यांच्यामुळं तो सुटला. तो शासकीय तांत्रिक निकेतन येथे एक बोगस वोटर तिथून पळून जात असताना काही लोकांनी त्याला पकडले होते व तिथे पोलिसांनी त्याचं व्हेरीफाय करायला गेले असता इतर दोघांनी शासकीय कामात अडथळा करून तिथे तक्रार प्राप्त झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अशा एकूण 4 कारवाया आपण केलेल्या आहेत. तिसरी घटना आहे जळगावच्या मुक्ताईनगरमधील.
भाजपच्या मंत्री रक्षा खडसे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील प्रभाग क्रमांक 17 मधील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या मतदान केंद्रावर आमने सामने आले. तिथपर्यंत गाडी नाही, तिथपर्यंत गाडी कशी काय पाठवताय तुम्ही? काय असं काही नाही साहेब, उगाच काहीतरी करू नका बरं. उगाच तुम्ही घरी बसता, चुकीचं काम करू नका. जे नियमात आहे, नियम सगळ्यांना सारखे आहे. मग त्यांना वेगळे काही नियम आहे का? हे तर करू नका. तुम्ही जा घरी. तुम्ही कसं काय त्यांच्या गाड्या आतमध्ये सोडता? मग सगळ्यांच्याच गाड्या आतमध्ये सोडा. त्यानंतर या मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला, तर बोगस मतदार इथं आणल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांनी केला. पूर्ण शहरामध्ये सगळे ते ग्रामीण भागातनं आणलेले, काही भुसावळवरनं आणलेले सगळे बाहेरचे लोक इथे पूर्ण मस्ती करताय, इथे पूर्ण दादागिरी करताय, रॅल्या काढताय, इथे घोषणा देताय. स्वतः आमदार महोदय त्यांच्या मतदानासाठी शिवसेनेचं मफलर घालून आतमध्ये गेले. इथे लोकांना धक्काबुक्की केली, त्या महिलांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्या घरच्या सदस्यांना त्यांनी मारहाण केली. आता तक्रार आम्ही हीच दिलेली आहे की जो काही प्रकार घडलेला आहे तो इथे FIR मध्ये आम्ही नोंद करायला लावलेला आहे आणि चंद्रकांत पाटील असतील किंवा त्यांच्यासोबत ते जे काही त्यांचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्या गुन्हा नोंद झालेला आहे. गुंडागिरी करून ज्यांनी बोगस मतदान केलं ते गुंडागिरी आहे की त्याच्याविरुद्ध आवाज उठवणे गुंडागिरी आहे? पहिले कन्सेप्ट, त्यांचे अर्धे कन्सेप्ट क्लिअर नसता. पहिला कन्सेप्ट समजून घ्या की जे आता बोगस वोटरमध्ये घातले त्यांनी ETS कॉलेजच्या त्या कॉलेजमध्ये शिकणारे मलकापूरचे आजूबाजूच्या खेड्यातल्या मुलांना इथे बोलून, शहरातल्या मुलांना बोलून त्यांचे वोटर ID बनवले आणि त्यांना इथे मतदानासाठी बोलवलं. हे गुंडागिरी आहे की त्याच्याविरुद्ध आवाज उठवणे सदस्यीर मार्गाने? हे गुंडागिरी आहे. तुम्ही बघितलं का? तुम्ही कुठे उभे तुम्ही? मतदार केंद्राच्या या साईडला. आम्ही मतदार केंद्रात त्या साईडला गेलो का? कायदा आम्ही पाळतो की ते? आणि एक केंद्रीय राज्यमंत्री इथे येऊन आचना करतो आहे. गुंडगिरी. तुमच्याकडे इतके पद आहे, बोलवा ना पोलिसांना कोण गुंडगिरी करतो, समजू दे कायद्याला. तुमची गुंडगिरी किती आहे? किती तुम्ही भूखंड गोरगरिबांच्या हक्काचे भूखंड बळकवले गुंडशाहीने? किती तुमच्या त्या सगळ्या व्यावसायिक साड्या उभ्या केल्या गुंडशाहीने? लोकांच्या चालू केबल कनेक्शन कशा गुंडशाहीने उडवल्या? जळगाव जिल्ह्यातल्या कशा ताब्यात घेतल्या? ही वेळेला गुंडशाही म्हणता. या प्रकरणात चंद्रकांत पाटलांविरोधात तक्रार दाखल झाली असून अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एक जहांगीर अहमद खान म्हणून एक फिर्यादी आहेत कंप्लेनर, तर त्यांच्या सुनबाई तिथे इलेक्शनला उभ्या होत्या. तर त्यांचे दीर हे काय वोटिंग करण्याकरता आतमध्ये बूथमध्ये गेले होते. तर त्यावेळी हे कार्यकर्ते समोरासमोर आले, म्हणजे माननीय आमदार साहेबांचे कार्यकर्ते, आणि हे समोरासमोर आले आणि त्यांच्यात काही वादावादी झाली, धक्काबुक्की झालेली आहे. तर त्याबाबत एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही पक्ष समोर होते. आमदार साहेबांचे त्यांचे कार्यकर्ते होते, हे यांचे कार्यकर्ते, यांचे उमेदवार होते, यांचे कार्यकर्ते होते. समोरासमोर होतं. आमदारांवर गुन्हा दाखल नाही आहे. आता ते तपासामध्ये त्यांचा काय रोल होता की नव्हता ते नंतर पुढे करता येईल आपल्याला. नाही, त्याच्याबद्दल नाही सांगू शकत. शिंदेंच्या आमदारांचे हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे. किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाल ठेवली पाहिजे. निवडणुकीत आपण कसं वागतोय, आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या आमदारांना खडे बोल सुनावलेत. मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो आहोत, काय संदेश देतो आहोत याचा विचार केला पाहिजे, असं माझं मत आहे. ही तिन्ही प्रकरणं पाहिली तर एक बाब तुमच्या सहजपणे लक्षात येईल. वादात अडकलेले नेते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत, पण हे आमदार वादात अडकण्याची ही पहिली वेळ नाही. मात्र मतदान केंद्रातच गोपनीयतेचा भंग करणं, बोगस मतदारांना पळून जाण्यास मदत करणं आमदारांसह त्यांच्या मुलांनाही महागात पडू शकतं. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.